नमस्कार मित्रांनो, टी आय पोर्टलमध्ये प्रोजेक्ट कसा क्रिएट करायचा, प्रोग्राम कसा क्रिएट करायचा याचं आपण आता बघू. ऑलरेडी मी इथं प्रोग्राम बनवलेला आहे. याच्यामध्ये मी आता हे मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं प्रोजेक्ट कसा क्रिएट. आता आपण त्याच्या पुढे जाऊ. आपण प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे टॅगिंग आहे, टॅग जनरेट. आता आपले जे इनपुट आउटपुट आहे ते आउटपुट आपण इथं टॅग जनरेशनमध्ये जाऊन इथं डिफॉल्ट टॅग जे असतात PLC टॅगमध्ये डिफॉल्ट टॅग, या टॅगवरती क्लिक केला की असं एक विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये आपल्याला टॅगिंग इथं आपल्याला जसे इनपुट आउटपुट असतील त्याप्रमाणे इथं आपण इनपुट आउटपुट हे इथं टाकू शकतो. ठीक आहे. याच्यानंतर आता टॅग एकदा आपण इथं टॅग घेतल्यानंतर आपण इथं प्रोग्राम ब्लॉकमध्ये जायचं आहे. प्रोग्राम ब्लॉकमध्ये मेनमध्ये प्रोग्राम ओपन केला, असं मेनमध्ये प्रोग्राम ओपन होईल. आपल्याला इथं आता नवीन ॲड करायचं असेल तर ब्लॉक इथं येईल. या ठिकाणी आपल्याला आता मला फंक्शन ब्लॉक जनरेट करायचा आहे, तर इथं फंक्शनवरती क्लिक करायचं आणि इथं नाव द्यायचं आहे आपल्याला इनपुट मॅपिंग. ओके. या ठिकाणी मी तिथे इनपुट मॅपिंग असं नाव दिलं आणि याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कोणत्या लँग्वेजमध्ये प्रोग्राम बघा. इथं जर क्लिक केलं तर तुम्हाला STL, FBD अँड लॅडर असे दिसेल. इथं आपल्याला आता लॅडरमध्ये प्रोग्राम करायचा आहे, त्यामुळे लॅडर सिलेक्ट केलं आणि इथं मी जाऊन ओकेवरती क्लिक केलं तर आता माझा एक नवीन ब्लॉक तयार होईल. इनपुट मॅपिंगचा असा एक विंडो दिसेल. आता इथं मला इनपुट घ्यायचं असेल तर इथं मी क्लिक केलं याच्यावरती आणि इथं आउटपुटवरती इथं फंक्शन या ठिकाणी तुमचे सिम्बॉल आहेत, हे सिम्बॉलवरती क्लिक करून इथं आपल्याला आता काय करायचं, आपल्याला तो विंडो ओपन करायचा आहे. ओके. हा विंडो ओपन केल्यानंतर इथं आपल्याला दोन्ही एकत्र करता येतं. ओके. आता आपल्याला हा इनपुट पहिला जो आहे तो आपल्याला असा ड्रॅग करून घ्यायचा आहे. I0.0 मी इथं ड्रॅग करून